गप्प बसा यार तुम्ही सगळे. हे पण काही म्हणा सो, तू लकी आहेस यार. अरे तू अभिजित सरांसोबत राहतोयस. आई शपथ, मला अभिजित सरांचा इथे सहवास मिळणार असेल ना तर मी ते इंटर्न म्हणून यायला सुद्धा तयार आहे. हा म्हणजे मला डोअर कीपर म्हणून त्याने अपॉइंट केलं ना तरी मी येईन इथे. पपड्या कुठे? किती वर्षाचा झालास? रोहन ना सोहम काकांपेक्षा फक्त 7 वर्षांनी लहान आहे. तुला औक्षण वगैरे केलं ना तुझ्या आईनी? नाही काकू, माझे आई बाबा परभणीला असतात ना आणि मी ते हॉस्टेलवरती राहतो. अगो बाई हो का? थांब. मॅडीताई, मॅडीताई इकडे आ ना. Oh my God, आचार्य मॅम, तुम्ही कधी आलात तुम्ही? हे काय आत्ताच येते. अहो ना याचा वाढदिवस आहे. हे घ्या टोपी घ्या, टोपी घाला. छान वाटते. थँक्यू. मॅडीताई आपल्याकडे निरांजन आहे का हो? अरे ही टोपी कोणी घातली तुला? सर मीच घातली. सर सांगा ना औषधाचं काय करू सर? मॅडी तू काहीतरी चुकीचं ऐकलेलं दिसतेस. तू फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा. अरे तू कधी आलीस? आहे काय आत्ताच येते. अरे ही बघ स्पेशल फ्रूट जेली. वाढदिवसाला तोंड गोड करतात ना म्हणून. आणि आज वाढदिवस नसता तरी मी तोंड गोड केलं असतं. अरे आज मला काय आनंद झालाय म्हणून सांगू. अरे माझा मुलगा हक्काने माझ्या रेस्टॉरंटमध्ये त्याच्या मित्रांना घेऊन आला, माझी ओळख करून दिली. अरे ती मुलं तर माझी फॅन झाली आहेत फार एकदम. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा अभिमान बघून मला काय वाटतं ना तुला काय? सॉरी मॅडीताई मी बघते ते, तुम्ही बाहेरचं बघा. ओके मी घेऊन जाते मॅम. थँक्यू मॅम. अरे हळू हळू हळू. अरे आली बघ ती हाफ मॅड. तुझी फ्युचर बॉस आली बघ. हॅलो माय लिटिल फ्रेंड्स. तुम्ही सोहमचे फ्रेंड्स आहात ना? म्हणजे माझ्या अभिजित सरांचे पण फ्रेंड्स आहात तुम्ही. म्हणजे माझेही फ्रेंड्स आहात. म्हणून तुमच्यासाठी मी स्पेशल जेली आणली आहे. मस्का मारतीये बघ. आपण सगळे मित्र आहोत ना मॅडी? काय मित्र आहोत आपण सगळे. हे बघ आम्ही लावलं काय तू लावलं काय एकच आहे. आणि तुला गरज आहे याची आता. मॅडी तुझी स्किन बघ कशी झाली आहे. हे घे. खरं लावू सोहम? नको नको. अरे थांब ना तू. अगं म्हणजे तो हॉस्टेलला होता ना, त्याला माहित नाही घरगुती उपाय आहेत. काय घरगुती उपाय आहेत ना. घे लाव. विचार काय करतेस मॅडी? अगं उद्या तुझी स्किन आणखी खराब होईल. लवकर कर काय ते. काय रे तुझ्याकडे फेकू का? गिरशील? नाही नाही सर, हातातच द्या. चला सुरू करा. Your time starts now. अशी चूक करू नका. आणि हो, कॉलेज संपल्यावर जर तुम्हाला अभीज किचनची फॅमिली जॉईन करायची असेलच तर इथले नियम आधी नीट समजून घ्या. एनिवे, आय होप यू एन्जॉयड द फूड. येस सर. थँक्स. निघतो सर. यप. बाय. बाय. सर सॉरी. चला बाय. बाय. अहो
बरं झालं तुम्ही मॅडीताईंची बाजू घेतली. खूप साध्या आणि भोळ्या आहेत त्या. हो, पण तिचा हा साधेपणा, भोळेपणा हा तिचा वीकनेस नाहीये, तिची ताकद आहे, स्ट्रेंथ आहे. लाखात एखादी व्यक्ती अशी असते असावी. मॅडी अभिज किचन मध्ये आली त्या दिवसापासून ही अशीच आहे. अभिज किचनचा खूप महत्वाचा भाग आहे ती. शी इज फॅमिली टू मी. आणि माझ्या माणसाचा अपमान तो माझा अपमान ना. कोण कोण रे? तो कोण तो नावात काय सोड ना. तू एकच नाव लक्षात ठेव जे शिक्षण सोडलेल्या टॉपच्या बिझनेसमॅन मध्ये जोडलं जाणार आहे, ते म्हणजे सोहम कुलकर्णी. तू बघच, नाही उद्या अभिज किचन माझ्या नावावर केलं ना तर हो 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 आलात? हो. अगं बाई, किती दमलाय तुम्ही. काय दमलो आणि दमवलो सुद्धा. कोणाला? सुलभा काकूंना. सुलभा काकून? हो. अगं बाई, अरे खाली जॉगिंगला भेटल्या. म्हटलं काय चाललंय तुमचं हे? दत्ताजी तिकडे गावाला 4-4 किलोमीटर जॉगिंग करतात आणि तुमचं काय चाललंय? त्यांना आला जोश. हो, त्यांचा जोश वाढावा म्हणून मी पण त्यांच्यावर अजून जॉगिंग केलं. हा हाय 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 हाय. घ्या. अरे वा, जगास. आई चहा दे. हो. घे. नाही नकोय मला. आणते चहा बाळा मी. ना काय म्हणतो अभ्यास? काय प्रॉब्लेम नाही ना? सोम, एक सरप्राईज देतोय असेल. हे हे काय? मी हॅलो. हा सर. हो ओके. थँक्यू सो मच. ओ माय गॉड. ओके थँक्यू सो मच सर. सोहम काय ग? सोम, एक गुड न्यूज आहे. आणि हा, फक्त माझा ट्रॅव्हलिंगचा वेळ वाढेल, म्हणजे 1 वे 1.5 तास होईल, पण ठीक आहे. आफ्टर ऑल दिस इज माय ड्रीम प्रोजेक्ट. आणि नाही सांग. हा, ट्रॅव्हल टाइम वाढणार असेल तर नाही सांग. अरे मी आता हो म्हणाले त्यांना. सोहम, मला न विचारता. एक मिनिट, म्हणजे तुला न विचारता का विचारेन मी तुला? अरे हा, म्हणजे मला प्रमोशन मिळतंय, माझा पगार वाढणार आहे, तू का नाही म्हणणार आहे सोहम? आणि मुळात बाप रे, केवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे ही. मी सोहम, व्हॉट इज रॉंग विथ यू? काय झालंय तुला? थोडासा रॅशनली विचार करशील का? बघ सोहम, सध्याच्या काळात तुझ्याकडेही नोकरी नाहीये, आणि अशा वेळी मी अशी चालून आलेली संधी नाकारायची आहे का? अरे काय करणार आहोत आपण सोहम? बरं चल, मी नोकरीही सोडून देते, आपण खाणार आहोत काय? का? तुझ्या नोकरीमुळे खातोय का आपण? हा प्रश्न ना तू स्वतःला विचार सोहम. आणि सोहमला ते चालवण्याची परवानगी असेल
हा काय फालतूपणा आहे? बबड्या! कशाला उगाच नको ते करायला जायचं? दिवसभर घराच्या बाहेर राहायचं. सोहम, सबंध दिवस मी घराच्या बाहेर असते म्हणजे मी काम करते, ऑफिसला जाते. हो, तू कुठेही असशील पण मला तुझ्या मागे फिरत बसायला वेळ नाहीये. मला इतकं माहितीये तू या घरात नसतेस. आणि आता तर काय, तुला प्रमोशन मिळालंय, आणखी जास्त वेळ ऑफिसला जायचंय ना तुला. बरं, साधं प्रमोशन मिळालंय तर नवऱ्याला विचारायची पद्धत सुद्धा नाहीये की मी हे प्रमोशन घेऊ की नको घेऊ. त्यात एक डोळा तुझा अभिज किचनवर आहे. हे बघ शुभ्रा, मी तुला नोकरी करायला देतोय ना, याचा अर्थ असा नाही तू माझ्यापासून माझा हक्क हिरावून घेशील. 1 मिनिट सोहम. ब्रँड बनवून टाकलात. पण काय झालं? आई इथेच आहे ना. तुमच्या रेस्टॉरंटमध्ये तुमचा राईट हँड आणि लेफ्ट हँड कोण? तर मॅडी आणि विश्वास. तुम्हाला ना आजपर्यंत बिझनेसचं एकही डिसिजन मी धड घेताना बघितलं नाहीये. आणि आता तुम्ही अभिज किचन आई आणि शुभ्राच्या नावावर करताय. काय करू शकता तो बायका? काय जमतं बायकांना? बोल ना शुभ्रा, मी जे करून दाखवलं ते करू शकतात का बायका? बोल शुभ्रा, हे जमेल का बायकांना? नाही ना. मला हे करायचंच नाहीये, कारण काय आहे ना, ह्याच्यापेक्षा बऱ्याच सेन्सिबल गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात करायला. कारण द्यायला ना तुझ्याकडून शिकायला हवं. तुला जे जमतं ते सेन्सिबल आणि नाही जमत ते फालतू. शी 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 सोहम, तू काय वाटेल ते बोलतोयस आणि फक्त स्वतःची किंमत कमी करून घेतोयस. नवरा म्हणून खूप वेळा तुझा इगो सांभाळलाय मी सोहम, पण आता नाही. आता मला माझा स्वाभिमान जपायची गरज वाटते. गोष्टी लपवायला आवडत नाहीत आणि ह्याच्या पुढे तुझ्यासाठी तर मी त्या लपवणार नाहीच. काय करते शुभ्रा? शुभ्रा, हे बघ, हे बघा, काय फालतू पण आहे. याच्या अभ्यासाच्या वया बघा, कोऱ्या आहेत, काही लिहिलेलं नाहीये त्याने ह्याच्यावर. हे बघा, आणि आई, हा सोहमचा रिझल्ट. पाहिलीत का? तुमचीच सही आहे, तुम्ही केलेलीत. अभिज किचन आयुष्य आहे ना सर तुमचं. इतकं मोठं पॅशन होतं, ते सहजासहजी तुम्ही सोहमला देऊन टाकलं. त्या मुलाला कशाचीही किंमत नाहीये. आता तर मलाही असं वाटायला लागलंय तुम्ही जे काही केलं ना ते बरोबरच केलं. म्हणजे ठरलंय ना, मी कितीही शिकलो, डिग्री मिळवली तरी पण अभिज किचन माझ्या नावावर होणारच नाहीये. नाही होणार आहे ना? ओके, इतकी मेहनत घेणार, अभ्यास करणार दिवस रात्र, आणि काय कशाला करायचं ना एवढं सगळं? आणि जर का मी हॉटेल मॅनेजमेंट करणारच नसीन तर या नोट्स तरी काय कामाच्या? तो बघा काय करतो, बघितलं का तुम्ही? अहो तुमच्या नोट्स मला
नाहीच नाही. आता फक्त या चुका सुधारायची गरज आहे, एवढंच कळतंय मला. तू काय करणार आहेस शुभ्रा? हे बघ, जे काही असेल ते पण आजच्या दिवशी नको. आजच्या दिवशी मला काही आई, आजच्या दिवशी काय मला कधीच वाद नकोय तो. पण हे सोहमला कळणार आहे का? अगं शुभ्रा, का म्हणजे अरे तूच म्हणाला होतास ना की तुला अभिज किचन चालवायचं आहे, हॉटेल बिझनेस मध्ये यायचं आहे. इतकं सगळं झाल्यावर तुम्ही मला हे विचारताय? हे बघा, उगाच माझी काळजी असल्याचं दाखवू नका, कारण मला माहिती आहे तुम्हाला काळजी नाहीये. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर, मला नाही यायचंय हॉटेल बिझनेस मध्ये, कारण पुढे जाऊन मला भांडी नाही घासायची आहेत. आणि हे सगळं ना मला माझ्या घरात पण नकोय आणि कुठेच नकोय. टू हेल विथ ऑल दिस. अरे युनिफॉर्म आहे तो. हो का? युनिफॉर्म आहे? मला कळलंच नाही. युनिफॉर्म आहे? नाही, हरकत नाही. तू जे काय करतोस ते एक प्रकारे बरं आहे. तुझ्या मनात जो साचलेला राग आहे तो बाहेर निघायला मदत होईल त्याने. तू शांत झाल्यावर तुझा राग गेल्यावर बोलूया आपण. तुला जर का हॉटेल मॅनेजमेंट करायचं नसेल, यात तुला इंटरेस्ट नसेल, तर कशात इंटरेस्ट आहे ते बघूया आपण. आणि त्यात तुला करिअर करायचं असेल आणि माझी काही मदत लागली तर. गरज नाहीये मला तुमच्या मदतीची. खरं तर मला माहितीच नाही मला काय करायचंय ते. पण एक गोष्ट मला माहिती आहे. काय? मला पूर्वीसारखं जगायचंय. सोहम, हे काय बोलतोयस तू? त्यावेळी घरात तूही नव्हतीस. म्हणजे माझ्या नसण्याने तुला फरक पडणार नाहीये. पण आता नाही. जे संपायला हवं ते संपलंच पाहिजे. हा माझा निर्णय आहे. आणि आता मी हे मंगळसूत्र नाही घालू शकत. काय म्हणून घालून मिरवू आई? आज मंगळसूत्र घालून मी जगाला फसवू शकते, पण मी जेव्हा आरशात उभी राहते आणि स्वतःला बघते ना, तेव्हा स्वतःला नाही फसवता येतो मला, आणि बास झालं. आता मला किमान स्वतःला तरी नाही फसवायचं. काय बडबड सुरू आहे? कोण कोणाला फसवतंय? तुला नाही कळणार आहे सोहम, सोड. हे बघ शुभ्रा, अरे तू आजपर्यंत नात्याची जबाबदारी घेणं काय असतं हे समजू शकला नाहीयेस, तर त्या नात्याचं ओझं काय असतं हे कसं लक्षात येईल तुझ्या?
हा तुमचा मुलगा तुमच्या समोर धडधाकट उभा आहे आणि त्याला दीर्घायुष्यच लाभावं हीच माझी इच्छा आहे. पण आई माझा नवरा कुठे आहे सांगा ना. माझा मित्र ज्याचा मला आधार वाटावा तो कुठे आई. माझ्या मनातलं ज्याला मला सगळं सांगता यावं, छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्याशी शेअर करता याव्यात, अहो ज्याच्यावर मी प्रेम करावं, ज्याने माझ्यावर प्रेम करावं, तो नवरा कुठे आहे. मी फक्त तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. ज्याच्याशी तू हे नातं तोडतेस ना तोच आपल्या दोघींच्या नात्यातला दुवा आहे शुभ्रा. दुवा होता आई. पण आता आपल्यातल्या नात्याला त्या दुव्याची गरजच नाहीये, म्हणजे निदान मला तरी असं वाटतंय. मी तुमच्या मुलाची बायको म्हणून घरात आले ना त्या आधीच तुमची मैत्रीण झाले होते ना. अहो घर सोडून जात होते तेव्हा त्याच मैत्रीची शपथ घालून थांबवलत ना मला आई. मग आपल्यातल्या त्या मैत्रीच्या नात्यासाठी आज तुम्ही का कारण शोधताय. पण ताण नको, घर हवं पण मनस्ताप नको. आणि काय होतं ते घरातल्या कर्तव्यांचा मनावर ताण नको. हे सगळं ऐकायला किती छान आहे ना, एकदम आयडियल आयुष्य. आणि हेच प्रत्येकालाच मते आयुष्य हवं, त्याला एकट्याला नाही. आणि आता मलाही ते आयुष्य हवंय. मला सुद्धा पूर्वी सारखंच जगायचं आहे. तू मस्करी करतेस माझी. सोहम आई 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 सॉरी, मला खरंच माहित नव्हतं काही. आई भाव काय चालू आहे हो? नाही नाही विकत नाही घ्यायचंय, मला विकायचंय. मंगळसूत्र विकायचंय. 24 कॅरेटचं आहे. हो हो आत्ता आहे माझ्याकडे, मी लगेच येऊ शकतो. नाही नाही नाही, मला त्या बदल्यात दुसरा दागिना नाही घ्यायचा आहे, मला पैसेच द्या. ओके चालेल, येतो लगेच. काय करतोयस तू सोहम? का का म्हणजे तू हे मंगळसूत्र घेऊन कुठे चाललायस? सोनाराकडे. कोणाच्या तरी गळ्यात घालीन म्हटल्यावर त्रास झाला का तुला? बायको म्हणून सतत बॉसिंग करत आली आहेस. आणि काय ग, तुला स्वातंत्र्य हवं म्हणून तू काढलंस ना हे. ओके, आता मी पण स्वतंत्र झालोय. आता मी माझं आयुष्य मला हवं तसं जगीन आणि हवं तसं वागीन. माझं आयुष्य मी माझ्या हिशोबाने जगणार. आणि काय होतं ग ते, तू याव केलंस, तू त्याव केलंस तर मी समोरून येईन आणि तुझ्याकडनं हे मंगळसूत्र घालून घेईन. आता तू समोरून जरी म्हटलंस ना मला हे मंगळसूत्र घाल, तरी हे मंगळसूत्र मी तुला घालीन याची अपेक्षा करू नकोस. जरा बाकीच्या बायकांकडे बघ,
फक्त आपल्या नवऱ्याचा विचार करतात, त्यांच्या आवडीनिवडीचा विचार, त्यांच्या वेळेचा विचार, आणि जर का वेळ उरला ना तर मग आपल्या स्वतःच्या करिअरचा विचार करतात. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, जरी बायको नवऱ्यापेक्षा जास्त कमवत असली ना तरी पण त्या माज नाही दाखवत. नवऱ्याने म्हटलं उठ की उठतात, नवऱ्याने म्हटलं बस की बसतात. करेक्ट आहे. खूपच कमालीचं ऑब्झर्वेशन आहे रे तुझं. पण दुसऱ्यांच्या बायकांना इतक्या बारकाईने ऑब्झर्व करण्यापेक्षा थोडासा वेळ घे आणि बाकीचे नवरे काय करतात हे सुद्धा बघ. काय म्हणालीस? बबड्या. तो उपाशी आहे. आजच्या दिवशी माझा मुलगा उपाशी असताना मी कशी जेवू? असावरी अगं, पण पान काढल्यावर सगळ्यांनी जेवायचं असतं ना. हो, पण सगळ्यामध्ये तो सुद्धा येतोच ना. शुभ्रा, सोहमला फोन लाव, त्याला विचार किती वेळ लागणार आहे. सांग आम्ही थांबलोय जेवायचं. सवरी, तू सुरुवात कर. सोहम फोन उचलत नाही. आई, प्लीज थोडंसं खाऊन घ्या ना. वाटल्यास मी थांबते त्याच्यासाठी. फक्त ऐकून घे. माझ्या हातून जे व्हायला नको ते झालंय. मी माझी चूक मान्य करतो, पण प्लीज प्लीज मला माफ कर. तू नेहमी म्हणतोस ना मी तुझ्या आणि तुझ्या आईच्या मध्ये आलोय, पण आज मी चुकून तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या मध्ये आलो. माझ्यामुळे तुला तुझ्या वडिलांचं पान काढता आलं नाही, ह्याचा तुला किती त्रास होत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. पण प्लीज मला माफ कर. झाल्या प्रकाराची शिक्षा तुझ्या आईला देऊ नकोस. लवकरात लवकर जेवायला घरी ये सोहम. तू जेवल्याशिवाय तुझी आई जेवणार नाही. प्लीज सोहम, लवकरात लवकर घरी ये. जन्मल्याबरोबर मुलाची नाळ कापली जाते, पण तरी सुद्धा पुढे आयुष्यभर मनाने ती जोडलेलीच असते ना. मुलांनी पोटात असताना सुद्धा लाथा घातल्या आणि बाहेर आल्यावर सुद्धा, तरीही आईसाठी तिचं मूल हे तिचं मूलच असतं. आई पण हे ओझं नाहीये. आई पण हे त्या आईचं अस्तित्व आहे. आत्ता बघ ना शुभ्रा, आत्ता ना, कारण आई असेल तर तिचं मूल कधीच एकटं नसतं. त्याला माहितीये की जगात स्वतःपेक्षा सुद्धा त्याच्यावर जास्त प्रेम करणारी फक्त त्याची आईच आहे. मग सगळ्या जगाने जरी त्याला दूषण दिली, नावं ठेवली, त्याला हरवलं, चुकवलं, टाकून दिलं, तरी आपली आई आपल्या सोबत आहे. हा विश्वास महत्वाचा आहे. माझ्या मुलाला माझ्या असण्याचा वाटणारा आधार महत्वाचा आहे. आणि म्हणूनच तर कुठल्याही नात्यांपेक्षा हे नातं जास्त महत्वाचं आहे. निदान माझ्यासाठी तरी. माझ्यासाठी माझं माझ्या मुलासाठी असणं महत्वाचं आहे. अगं नाही, तसा निघायला उशीरच झालाय. तसा मला निघायला हवं.
नाही थांबता येणार. थांबलो तर मग जाऊ नाही शकणार. जातो मी. तिला असं अर्ध्यात सोडून जा म्हणजे अभिज किचनला जावं लागतंय ना म्हणून. घेईन मी त्यांची काळजी. सोहन नो सर, कुणीच फोन केला नाही. मग काय कळलं तुला मग? सर डोंट वरी, आम्ही आहोत इथे. सांगा काय ऑर्डर आहे ते. कसली ऑर्डर मॅडी? सर तुम्ही आता यावेळेला अभिस किचन मध्ये आलात म्हणजे काहीतरी मोठी ऑर्डर असेल ना. डोंट वरी सर, आम्ही नाही जात. विश्वास, शेफला बोलून घे. येस मॅम. अरे नाही, कोणाला काही बोलव बिलव नकोस, तसं काही नाहीये. आणि हे आवरण राहू द्या, मी बघतो सगळं. तुम्ही जा घरी, उशीर होतोय. हो सर, असं का बोलतोय? आम्ही आहोत ना, आम्ही करतो ना काम. अरे खरंच मी थांबणार आहे इथे, मला जरा काम आहे. जाताना मॅडीला घरी सोड. अरे राहू दे, मी करतो. बाय. बाय बाय. बाय सर. बाय, गुड नाईट. शुभ्रा, मी ताज्या पोळ्या करून ठेवल्या आहेत, ताजा वरण भातही केलेला आहे. तू जेवून घे, मी थांबते सोहमसाठी. कधीपर्यंत थांबणार आहात? दुपारची रात्र झाली त्याची वाट बघण्यात. जे झालं ते परत कधी होणार नाही, प्रॉमिस यू. खात्री बाळग. सुटलं माझं घर माझ्याच चुकीमुळे. पण हे सगळं आसावरीला सांगण्याचा धीर माझ्यात नाही आहे सोहम. त्यामुळे लवकरात लवकर घरी जा आणि काळजी घे माझ्या आसावरीची.